राहुरी नगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे आरोप प्रत्यारोपांनी राहुरीचं राजकीय वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली आहे। नुकत्याच एका कार्यक्रमात आमदार शिवाजी कर्डिले यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर चांगलीच टीका केली होती। त्यानंतर तनपुरे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत आरोपांचं खंडन करत आमदार कर्डिलेंवरही निशाणा साधला होता। मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ सुजय विखे पाटील आणि आमदार शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून राहुरी शहराच्या विकास कामासाठी आम्ही कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असून हे विकास कामं करत आहोत। मात्र तनपुरेंकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राहुरी नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे यांनी केला। सायंकाळी शहरामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले। यावेळी तालुकाध्यक्ष विक्रम बुजाडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष सचिन मेहत्रे यांनी देखील तनपुरेंवर आरोप केले। एका पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं की राहुरी नगरपालिका हद्दीतील काही भावी नगरसेवक सोंगाडे या ठिकाणी आले आणि रस्त्याचे मोजमाप करताना टेप धरून हातात दिसली। ही गोष्ट हास्यास्पद आहे। माझा प्रश्न असा आहे की जनतेच्या सेवेसाठी आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत, परंतु गेली 40 वर्ष सत्ता ही एक हाती तुमच्या घरात आहे। तुमच्या घरात सत्ता असताना तुमचे नगरसेवक केवळ कमिशन गोळा करण्यात व्यस्त असल्यामुळे जनतेचे एकाही राहुरी शहरात जे हाल चालू आहे याच्याकडे तुमचं दुर्लक्ष झालेलं आहे। आणि आज महायुती सरकारच्या काळात जे काही आम्ही या ठिकाणी प्रयत्न करून भरघोस असा निधी या राहुरी शहरासाठी उपलब्ध करतोय त्यात आम्हाला खऱ्या अर्थाने आनंद आहे। कुठेतरी राहुरीच्या स्मार्ट सिटीकडे आम्ही जे व्हिजन तुमचं होतं परंतु ते पूर्णत्वाकडे आम्ही नेत आहोत। खरा याचा आम्हाला अभिमान असल्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरून टेप धरण्यास तयार आहोत। परंतु तुमचे जे नगरसेवक आहे, घरकुल योजना असेल, पंतप्रधान आवास योजनेमध्ये अत्यंत काळा कारभार गेल्या या मागील 5 वर्षामध्ये या राहुरी नगर परिषदेमध्ये झालेला आहे। आणि मग तुमचे नगरसेवक फक्त कमिशन एजंट म्हणून या राहुरी नगरपालिकेमध्ये काम करत आहात, परंतु आम्ही जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून टेप धरून आम्ही लोकांसाठी काम करण्यासाठी तयार आहोत। नगर परिषद घेण्यात आली त्यात मी एवढंच सांगू इच्छितो की राहुरी शहरामध्ये जो डीपीआर आपण एजन्सी नेमली आहे तिच्या अंतर्गत जे 100 कोटीचे जे कामं होणार आहेत आणि नामदार साहेब आपल्याला भरभरून आपल्याला निधी मंजूर करून देणार आहेत, याचा पोटदुखी होऊन काही मंत्री, माजी मंत्री यांना ते रस्त्यावर टेप धरणे असू, त्याचे सोंगाडे असू, तुम्ही कोणतेही टीका खालची करा, परंतु विकासाला जर काही विकास कामं होत असतील तर त्याचे श्रेय तुम्हाला आम्ही देऊ। तुम्हाला जे श्रेय पाहाल हट्ट तुमचा आहे श्रेयासाठी, तर तो श्रेय आम्ही तुम्हाला देऊ, पण विकास कामं हे जनतेसाठी करू द्या आणि विकास कामं हे करणार जनतेसाठी आम्ही सर्व कधी पण कोणत्याही कामासाठी जनतेच्या आम्ही कायम उपलब्ध आहोत। आणि तुम्ही नगरपालिकेच्या दालनातील जे विषय काढत असतील, जे वयस वगैरे आहे, तुम्ही हे केलं ते केलं, तर मला एक विचारलं पाहिजे, मला एक सांगितलं पाहिजे तुम्हाला पण का 2.5 वर्ष जर तुम्ही म्हणता सत्ता तुमच्याकडे आहे, रस्त्याचे हे तुम्ही केलंय, मग तुम्ही श्रेय घेण्यासाठी सगळ्या गोष्टी 2.5 वर्ष पुढे काय? मग तुम्ही पाणी योजनेचे असू व इतर कोणतेही असू, त्या नगरपालिकेमध्ये माझे खासदार माननीय प्रसाद तनपुरे हे रोज 1 तास त्या अधिकाऱ्यांची शाळा घेतल्याप्रमाणे रोज हे करतात, त्यांचे तिथे जाऊन बसून त्यांना एक विचारपूस करतात। त्या कारणाने तिथे कोणताही सीओ येण्यास तयार, मुख्याधिकारी येण्यास तयार नाही। तसेच तिथे ओएस आज का तिथून हे पत्र देऊन निघून गेलं, त्याला तसं पाहिजे तर राहुरी शहरातून विचारणार हे पाहिजे। आणि तुमची जी मालमत्ता करार जी शास्ती आहे ती आम्ही 100% माफीसाठी मागणी केली असता यांचे काही 7 जे भांडे यांचे वाजवले कानात कोणीतरी आणि त्यांनी लगेच त्यांचं सांगितलं व हे श्रेय आपल्यापासून पळून चालले, आम्हाला काही श्रेय नको, श्रेय तुम्हीच घ्या। परंतु प्रस्ताव हा 100% साठी कलेक्टर मार्फत आपण आयुक्तांकडे पाठवल्यास प्रवर्ग नगरपालिका असल्यामुळे आपली होऊ शकते आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा दिलासा भेटू शकतो। मी एवढेच सांगतो। परवा दिवशी जे राहुरी शहरामध्ये रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं आणि दुसरे रस्त्याचे डांबरीकरणाचे कामाचा शुभारंभ माननीय आपल्या राहुरी तालुक्याचे माननीय लोकप्रिय आमदार माननीय कर्डिले साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं। कर्डिले साहेबांनी राहुरी शहरामध्ये एंट्री केल्यानंतर राहुरी शहराचे आजी माजी नगराध्यक्ष आणि माजी मंत्री हे जसे कुंभकर्ण जागा झाल्यानंतर जी परिस्थिती होती त्या परिस्थितीतून उठून
बाईक देतली, पत्रकार परिषद घेऊन बाईक दिली गेली का राहुरी शहरामधले काम आम्हीच केले, राहुरी शहरामध्ये पैसे आम्हीच आणले. अहो राहुरी शहरामध्ये तुम्ही पैसे आणले तर राहुरी शहराची परिस्थिती अशी का झाली? राहुरी शहरामध्ये एक रस्ता राहुरी शहरातला का चांगला नाही. तो नगर मनमाड हायवे पासून नवे पेठ शनी मंदिरापर्यंत असो, शनी मंदिरापासून शिवाजी चौक असो, शिवाजी चौकापासून परत शुक्लेश्वर चौक ते नगर मनमाड हा रस्त्याचं डांबर का वाहून गेलं? तुमच्याकडे 50 वर्ष सत्ता होती, 25 वर्ष आपले वडीलच आमदार होते, 5 वर्ष आपण आमदार होते, त्याच्यातले 2.5 वर्ष 6 राज्यमंत्रीपद आपल्याकडे होते. आपण काय काम केलं? स्मार्ट सिटी म्हणून तुम्ही घोषित केली राहुरी शहरासाठी, आम्ही स्मार्ट सिटी करणार. मग 5 वर्ष स्मार्ट सिटी का झाली नाही? सगळ्या रस्त्याचं डांबर वाहून गेलं, याला स्मार्ट सिटी म्हणतात का? हे पण जनतेला माहिती ना, याच्यावर का उत्तर देत नाही? रस्त्याला खड्डे पडलेच का? आमचं हे म्हणणं आहे, आम्ही जरी नगरसेवक असलो तर आमच्या हातामध्ये जेवढं काम करायचं आम्ही तेवढं केलंय ना. पण तुमचे रस्ते तुम्हीच केलेले आहेत, तुमचेच नगरसेवक कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आणि तुम्हीच रस्ते करायचे. मग एक रस्ता नीट राहिला नाही, एक रस्त्यावर डांबर राहिलं नाही, खड्डे का पडले? आणि स्मार्ट सिटी कोणत्या दृष्टीने आपण बोलतात, कोणत्या दृष्टीने स्मार्ट सिटी करणार होते ते तरी आम्हाला सांगा. राहुरी शहरासाठी जे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माननीय आमदार कर्डिले साहेब आणि माजी खासदार सुजय विखे यांच्याकडून प्रयत्न करून यांनी आम्हाला प्रयत्न करून जे 150 कोटी रुपये आणून दिले, त्या पैशातून आम्ही काम केलेत. नगर विकास खात्याने कामं दिलेले ते कामं आम्ही मंजूर करून आणले आणि ते राहुरी कामं मंजूर करून आणल्याशिवाय कामं होत नसतात हे त्यांना पण माहिती. राहुरी शहरामधले कामं कोणते कोणते चांगले झाले, कोणते वाईट झाले हे जनतेला माहिती ना. काँक्रिटीकरणाचे कामं कोणी केले? आता 56 लाखाचा जो रस्ता केला ब्लड बँक ते कोरडे हॉस्पिटल, हे नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटलांच्या प्रेरणेतून आणि सहकार्यातून झालेले. माननीय खासदार सुजय विखे पाटलांनी जे 5 वर्ष खासदारकीच्या याच्यातून जे पैसे दिले त्याच्यातून कामं झालेले. आम्ही जेवढे पैसे आणले त्या कामं केल्याचं आम्ही मान्य करतो. राहुरी नगरपालिकेचा दवाखाना कोणी जिल्हा परिषदेमध्ये घातला का घातला? राहुरी नगरपालिकेच्या दवाखान्यासाठी, जिल्हा परिषदेच्या दवाखान्यासाठी 15 कोटीचं 17 कोटीचं जी निधी आणली त्याचं काम राहुरी रेल्वे स्टेशनच्या रस्त्याला चालू आहे. रेल्वे लाईनला, रेल्वे स्टेशन पाशी ते काम प्रगतीपथावर आहे. राहुरी नगरपालिकेच्या नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 वर्ष सलग मुख्यमंत्री असताना व्यायामशी ग्राउंडवर पत्र दिलं होतं मंजुरीचं. हे ते आमच्या काळामध्येच झालं ना. तेच काम तुम्ही सांगता का आमच्या काळामध्ये ठीक आहे ना, आम्ही मंजूर करून आणलं ते तुमच्या काळामध्ये झालं. तुम्ही सांगता काय खूप मोठेपणा आहे का या काम सांगण्यामध्ये? चांगलं काम केलं तुम्ही सांगा ना, ते आम्ही ते मान्य करतो. तुमच्या चांगल्या कामाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे ना. पण तुम्ही जर आम्ही करतो, आम्ही पैसे आणतो, आम्ही मंजूर करून आणतो, ते कामाचं तुम्ही श्रेय घ्यायला लागल्यानंतर तुम्हाला जाग यायला लागली का राहुरी शहरासाठी यांनी काय केलं? माननीय कर्डिले साहेबांनी आजारपणामध्ये आजारी असताना जे आम्हाला सहकार्य केलं, पैसे मंजूर करून दिले, त्याचं कामाचं भूमिपूजन आम्ही परवा दिवशी केलं. आणि तुम्ही म्हणता का आमच्या पैशाच्या, नगरपालिकेच्या पैशातूनच, नगरपालिकेचेच पैसे त्याचं तुम्ही उद्घाटन करता. अरे पैसे आणले पाहिजे, काम करून घेतलं पाहिजे, तरच भूमिपूजन आणि त्याचं उद्घाटन केलं जातं. यावेळी शहराध्यक्ष अक्षय तनपुरे, उमेश शेळके, सुजय काळे, काकासाहेब आडगळे, अजित डावखर, गणेश डवले, गणेश खैरे, किशोर येवले, सतीश फुलसौंदर, प्रणव गागरे, बाळासाहेब इरोळे, दिनेश उंडे आदी उपस्थित होते. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.